अकोल्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 ब मधून सौ ज्योती वसंत मानकर या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। सौ ज्योती मानकर यांनी आपल्या प्रभागासाठी 24 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला आहे। महिलांसाठी बचत गट शिबिरांचे आयोजन, सुरक्षा हमी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष शिबिरे घेण्यावर भर दिला आहे। इतकेच नाही तर प्रभागातील जनतेसाठी 24 तास विनामूल्य ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, प्रत्येक गल्लीत सिमेंट काँक्रिटीकरण, भूमिगत गटार व्यवस्था आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, प्रभागातील बगीचांचे सौंदर्यीकरण करून तिथे ओपन जिम तयार करणे आणि परिसरात हायस्मार्ट दिवे बसवणे। भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महायुतीने प्रभाग 9 मध्ये सौ ज्योती मानकर यांच्यासोबत भाजप राष्ट्रवादी युतीचे अन्य व 3 उमेदवार देखील रिंगणात आहेत। यात अजय रामटेके, शीतल गायकवाड यांचा समावेश आहे। सौ ज्योती मानकर यांनी प्रभागातील सर्व मतदारांना कमळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे। त्यांच्या या विकासवादी भूमिकेमुळे प्रभाग 9 मधील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।